जो लढा विराट कोहलीनी दिला, एक बाजू विराट कोहलीनी लावून धरली। रोहित शर्मा तंबूत परतल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आणि विराट कोहलीनी अगदी भारताला विजय साकार होईपर्यंत मैदानावर त्यांनी मुक्काम ठोकलेला होता। श्रेयसची दमदार इनिंग बघा, 67 चेंडूमध्ये श्रेयसनी 56 धावा केल्या, यामध्ये 5 चौकार आणि 1 षटकार देण्यात ठोकला। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या आपल्या सोबत आहेत। सुनंदन, टीव्हीवर मॅच बघतानाच इतकी एक्साइटमेंट होती, अगदी शेवटचा बॉल, त्याच्यामध्ये विजयाचा षटकार, त्याचबरोबर विराट कोहलीचं सुद्धा शतक, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक राहिलेली ही मॅच, कसं वर्णन कराल या सामन्याचं? मित्रा, दुधात केशर आणि दुधात साखर दोन्ही पडलेलं आहे। विजयी मिळालेला आहे, शेवटच्या चेंडूवरती विजय मिळवताना शतकही पूर्ण झालेलं आहे, पण ते होणार होतं हे माहिती होतं, कारण विराट कोहली याच्या चॅम्पियन आहे। मी अगोदरच आपल्या प्रिव्ह्यू मध्ये सांगितलेलं होतं की भारताविरुद्ध खेळणं हेच कदाचित पाकिस्तान करता प्रोत्साहनाची गोष्ट ठरू शकते। दुसरीकडे विराट कोहलीसाठी सुद्धा पाकिस्तान विरुद्ध खेळणं हेच एक गोळी लागू होणार होती आणि ती तास लागू झालेली दिसली। काय बॅटिंग केली त्यांनी, फुल कंट्रोल त्याच्या हातात होता। खरंय।